500 आणि 1000च्या नोटा चलनातून गायब झाल्यावर महिलांची तारांबळ उडाली। महिलांनी घरात केलेल्या बचतीत या नोटांचाही जास्त सहभाग असतो। पण आता याच नोटा हद्दपार झाल्याने महागाईच्या काळात ही पुंजी उपयोगी पडते। पण तरीही महिला वर्गाने देशाच्या विकासासाठी या निर्णयाचे स्वागत केले। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी या परिस्थितीचा घेतलेला आढावा पाहूयात। 500च्या आणि 1000च्या नोटा बंद झाल्यात ही महत्त्वाची भूमिका भाजपा सरकारने घेतलेली आहे, मोदीजींनी घेतलेली आहे आणि ह्याचे परिणाम आपल्या जनजीवन सर्वसामान्यांवर दिसत आहेत। परंतु ह्याचा फायदाच लोकांना होताना दिसत आहे। आपण आता गृहिणींकडे आलेलो आहोत, एका घरामध्ये आलेलो आहोत। केदारे हे घर आहे आणि तुम्ही बघू शकता इथे गृहिणी आपलं काम करत आहेत आणि नेहमीच गृहिणी अशा जेव्हा महिन्याचा खर्च होतो महिन्यातून खर्चून काही पैसे बाजूला करून ठेवत असतात आणि मग ते पैसे अडीअडचणीच्या वेळी बाहेर काढत असतात। अशाच आपण गृहिणींच्या घरी आलो आहोत। केदारी फॅमिली आहे, तुम्ही बघू शकता का इथे ते आता स्वयंपाक करत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांना ह्या निर्णयाबद्दल काय वाटतं। ताई, सर्वात प्रथम तुम्ही पण असे पैसे म्हणजे कुठे अडीअडचण जपून ठेवता का? हो, ठेवते। अडीअडचणीच्या काळामध्ये पैसे तर ठेवावेच लागतात जपून। डब्यात ठेवता का? हो, हे बघा, मोदी सरकारने आता जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामुळे एकतर इतर काही लोक जे भ्रष्टाचार करतात त्यांच्याकडे जो काळा पैसा आहे तो बाहेर यायला मदत होणार आहे। त्याचबरोबर महागाई वाढणार नाही आहे आणि नक्कीच आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो। आणि या निर्णयामुळे महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होऊन ती सुरळीत होण्यास मदत होणार आहे। भ्रष्टाचाराला आपण आळा बसू। नक्कीच दुसऱ्या गृहिणी आपल्या बरोबर आहेत, तुम्ही पण असे पैसे ठेवता का कुठे आणि ह्या निर्णयावर कसं बघता? खूप छान आहे, मोदीजींनी जो निर्णय घेतला आहे तो उत्तमच आहे। आणि जे 500-1000च्या नोटा ज्या आत्तापर्यंत ज्यांच्याकडे लाखोनी करोडनी ज्या आतमध्ये आहेत त्या आत्ता बाहेर पडायला सुरुवात होईल। त्याच्यामुळे खरंच जे मोदीजींनी निर्णय घेतला आहे त्यांचं स्वागत करतो। आणि गृहिणींना थोडाफार त्रास होईल हे मी मान्य करते आणि ज्यांनी थोडेफार पैसे ठेवलेत त्यांनी खरंच त्याला आपण चांगल्या देशासाठी एक चांगलं काम करतो असं म्हणावं आणि गृहिणींनी त्या म्हणजे मोदीजींनी जे केलं त्याचं स्वागत करावं। संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।